पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी साधला नागरिकांशी संवाद। प्रत्येक शनिवारी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रारीचे निवारण केले जाणार असल्याची दिली माहिती। नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी गंगाखेड शहरातील नागरिकांशी संवाद साधला। गंगाखेड पोलीस स्टेशन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे व व्यापारी यांच्या वतीने शहाजी उमाप यांचं स्वागत करण्यात आले। गंगाखेड पोलीस ठाण्यात प्रत्येक शनिवारी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे। चोरी, अवैध रेती वाहतूक, गांजा, दारू, गुटखा याला आळा बसला पाहिजे। नवयुवक गांजाच्या आहारी जात असून बर्बाद होत आहे। या अवैध धंद्याला आळा बसला पाहिजे असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते महाराणा प्रताप चौक या दरम्यान काही ठिकाणी माणसे पोहून बाहेर निघतील असे खड्डे निर्माण झाले आहेत। अपघात होत आहेत। हे खड्डे बुजवले पाहिजे। ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे असे या संवादात अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। की संबंधित तक्रारदाराचं फीडबॅक सुद्धा आम्ही घेणार आहोत। म्हणजे तुमची समस्या तुम्ही जी मांडली, तुम्ही अर्ज दिला त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहे का नाही हे सुद्धा आम्ही आता फीडबॅक सेल तयार करतोय। त्याच्यामधून अर्ज दिल्यानंतर आणि त्याची चौकशी पूर्ण झाल्यानंतर आम्ही संबंधित तक्रारदारांना मेसेज पाठवण्याची व्यवस्था करतो। तुमचा तक्रारी अर्ज तुम्ही दिला होता, हा अर्ज तुम्ही काय कारणासाठी आम्ही निकाली काढलेला आहे। त्याच्यामध्ये परत अर्जदाराला आम्ही विचारणार आहोत की तुमचं समाधान आहे का, आणि समाधान नसेल तर आम्ही तो अर्ज एक टप्पा वरच्या अधिकाऱ्याची चौकशीसाठी देणार आहोत। अशी व्यवस्था आपण आता तयार केलेली आहे। पुढच्या मला वाटतं 15-1 दिवसामध्ये हा जो पोर्टलचा पार्ट आहे, म्हणजे पोर्टल ऍक्च्युली आता सुरू केलेला आहे, परंतु मेसेजेस आणि तर त्या टप्प्यामध्ये देखील आम्ही काम करतो। दिवाळीनंतर जे पूर्णपणे मेसेजिंग आणि फीडबॅकचं सुद्धा काम पूर्ण होणार आहे। एकंदरीत मला म्हणजे मी इथे येण्याचं कारण माझं हे होतं की जिथून मी पोलीस खात्यामध्ये माझ्या कामाला सुरुवात केली तर तिकडे हे तक्रार निवारण केंद्र आम्ही जे उभं केलं त्या काळामध्ये ती एक प्रेरणा होती, आणि तिथूनच मग आपण पुन्हा या कामाला थोडंसं नवं रूप देऊन, नवं स्वरूप देऊन पूर्ण रेंजमध्ये आपण हे काम सुरू करावं त्याच्या पाठीमागची भावना होती। आणि जुने लोक आता मी एप्रिल 2000 अंमलबजावणीला भेटला। त्याच्या अगोदर मी साधारण फेब्रुवारी 2000 पर्यंत मी काढून त्या काळात इकडं महिला तक्रार निवारण केंद्र आम्ही झालो। गोडीताई अजूनही आहे नाही का, कार्यरत आहे। त्यावेळेस पहिल्यांदा केंद्र सुरू केलं आणि मला आनंद आहे की अजूनही म्हणजे बेस असा होता की ग्रामीण भागामधले जे लोक आहेत त्यांच्या तक्रारी पोलीस स्टेशन पातळीवरती कुणीतरी ऐकून घ्याव्यात आणि त्या सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न करावा। काय झालं की पोलिसांच्या एकंदरीत सगळ्या कामकाजाचं स्वरूप लक्षात घेता नागरिकांच्या तक्रारी त्या ऐकून घेणे, समजून घेणे, समोरच्या पार्टीला बोलवणे, त्यांच्यामध्ये समुपदेशन करणे, या गोष्टी म्हणजे पोलीस कामकाजामध्ये एवढ्या धक्कादायक तशा आत्मीयता असल्याशिवाय शक्य नाही। आणि मग त्या काळामध्ये हा जो भाग आहे महिलांच्या तक्रारी असतील किंवा बाकी शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील, काही नागरिकांच्या तक्रारी असतील, तर त्या तक्रारी आपण जर दोन्ही पक्षांना समोर बोलवलं आणि त्यांना वेगवेगळं ऐकून घेतलं, मला असं वाटतं की पोलिसाच्या नजरेतून नक्की काय समस्या आहे हे समजल्याशिवाय राहत नाही। आणि हे समजलं तर भूमिका जर प्रामाणिक असेल तर मला असं वाटतं की दोन्ही पक्षकार तुमचे ऐकतात आणि तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांची समस्या चांगल्या मार्गाने, चांगल्या पद्धतीने सोडू शकता।